मोमोज तर सर्वांना आवडतात. तेच मोमोज कलरफुल आणि हेल्दी मिळाले तर त्यासाठी मी बीट मिक्सरला लावलं. त्या बीटाच्या पाण्यामध्ये कणिक मळून घेतली. खूप कलरफुल भाज्या आज मी मोमोजसाठी घेतलेल्या आहेत. जसं रताळ्याचा किस हा कधी खाल्ला जात नाही. कढईत तेल तापलं आणि त्यामध्ये जिरं हिंग टाकून आलं लसूण घातले. कांदा आणि कांद्याची पात घालून शिमला मिरची घेतल्या 3 प्रकारच्या, त्या घातल्या. गाजर घातलं, कोबी घातलं, रताळ्याचा किस घातला, हिरवे वाटाणे घातले, मीठ घातलं, जिरेपूड घातलं, थोडं धनेपूड घातलं आणि थोडंसं मिरेपूड 1 चिमटभर घातलेले आणि सोया सॉस 2 चमचे घालून हे परतून घेतलं. ह्यातला ओलापणा नष्ट होईपर्यंतच परतायचा आहे, जास्त शिजवायचं नाही. करकरीतपणा भाज्यांचा ठेवायचा आहे. तर त्या कणकेच्या लाटी लाटल्या आणि त्यामध्ये हे स्टफिंग भरून मोमोज तयार केले. खूप छान मोमोजचे आकार तयार झालेले आहेत. आता हे मोदक पात्रात ठेवून मी वाफ देऊन घेणार. 10 मिनटं वाफवून घेणार. 10 मिनटानंतर आपले मोमोज तयार आहेत. बघा कसे कलरफुल मोमोज आणि खूप हेल्दी आणि पौष्टिक मोमोज तयार.